नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचं तन्वी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कोकणात खास करून बनवले जाणारे नरम, पातळ आणि खूपच चविष्ट असे पारंपरिक घावणे. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया. यासाठी मी येथे रात्रभर पाण्यामध्ये 1 ग्लास एवढे तांदूळ भिजत घातले होते व हे सकाळी उठल्यावर आपण ह्याचे मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजेच अगदीच बारीक असं पेस्ट तुम्हाला याची करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण ह्याला थोडंसं मिश्रण पातळ करणार आहोत, म्हणून आपण यामध्ये गरजेनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे व मिश्रण थोड्याफार प्रमाणात आपल्याला पातळ असं करून घ्यायचं आहे. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा. अगदी सोप्या पद्धतीने घरी तयार होणारे घावणे नाश्त्यासाठी किंवा उपवासासाठीही उत्तम पर्याय आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. कोकणाची खास ओळख असलेले आणि आईच्या हातची आठवण करून देणारे असे पारंपरिक घावणे हे आपण आज येथे करत आहोत. आता आपण घावणे करण्यासाठी हा भिडाचा तवाच वापरायचा आहे. त्यावरती घावणे अतिशय छान येतात. तवा गरम झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत व आपण असंच कांद्याला सुरी लावून सुरीच्या साहाय्याने आपल्याला हा कांदा त्या तव्यावरती पूर्णपणे फिरून घ्यायचा आहे. म्हणजेच आपले जे घावणे असतात ते तव्याला चिकटत नाही व छान असे निघतात. बघू शकता तुम्ही तवा हा छान असा गरम झाला आहे. गरम झाल्यावरच तुम्हाला पेल्याच्या साहाय्याने अर्ध मिश्रण याच्यामध्ये घेऊन असं परतून असं तुम्हाला हे सर्व मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे. तुमचं जर तांदूळ छान असतील तर तुमचे घावणे हे पटकन असे येणार आहेत. अशाच पद्धतीने मी सर्व घावणे करून घेत आहे. छान असे नरम घावणे आपले इथे रेडी होत आहेत. तुम्ही बघू शकता. एक साईडनी चांगले भाजून झाल्यावरती त्याला आपण परतून घेणार आहोत. तुम्ही मुलांना देखील डब्यामध्ये अशा प्रकारचे घावणे करून देऊ शकता. झटपट असे होतात. दोन्ही साईडनी आपल्याला हे घावणे छान असे भाजून घ्यायचे आहेत. बघू शकता आपले घावणे इथे रेडी होत आहेत. अशाच पद्धतीने मी सर्व घावणे काढून घेत आहेत. तुमच्याकडे तांदळाचं पीठ असल्यास ते देखील तुम्ही वापरू शकता, पण जर तुम्ही तांदूळ भिजवून जर असे घावणे केले तर नक्कीच खूप छान होतात. बघू शकता आपले जाळीदार असे घावणे येथे तयार होत आहेत. अशाच पद्धतीने तुम्ही सर्व घावणे करून घ्या. त्यानंतर आपण हे घावणे चहासोबत किंवा चटणीसोबत देखील खाऊ शकतो. तर आपण येथे चटणी बनवणार आहोत. त्याची रेसिपी आपण पाहूया. येथे मी 1 वाटी एवढं ओलं नारळ घेतलेलं आहे. त्यानंतर मी येथे 2 चमचे एवढी चणा डाळ भाजलेली घेतलेली आहे. त्यानंतर मी येथे छोटे पाव कप एवढे शेंगदाणे घातलेले आहे. त्यानंतर मी येथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तुम्ही चवीनुसार कमी जास्त याचे प्रमाण करू शकता. त्यानंतर मी येथे थोडीशी पुदिन्याची पानं, कोथिंबीर, लसूण हे सर्व मिश्रण येथे मी घालून घेत आहे व थोडंसं असं पाणी घालून याला बारीक असं आपण वाटून घ्यायचं आहे. चवीनुसार साखर घालायची आहे थोडीशी, किंवा तुम्ही चिंच घातलात तरी चालेल. व अशाच पद्धतीने याची बारीक अशी पेस्ट केलेली आहे व आपण ह्याला आता तडका देऊया. तडक्यासाठी मी येथे पुरेशा प्रमाणात तेल घेतलेले आहे व त्यानंतर कढीपत्ता आणि मोहरी घालून घेत आहे. मोहरी देखील छान अशी तडतडली आहे व हा तडका आपण त्या चटणीमध्ये घालून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या चटणीला चव अतिशय छान अशी येणार आहे. येथे आपली चटणी देखील छान झालेली आहे. तुम्ही बघू शकता. घावण्यासोबत ही चटणी अतिशय छान लागते, तर तुम्ही नक्की ट्राय करा.
किंवा तुम्ही चहासोबत देखील हे घावणे खाऊ शकता. सर्व जिन्नस छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं आहे. बघू शकता आपले जाळीदार नरम असे घावणे ते रेडी झालेले आहेत. जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा व आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा. बाय बाय.